नमस्कार, मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. In mathematics first means algebra, the fifth chapter is the probability. Now here problem set 5 and example number is 7. 6 faces of a die are as shown below. Here A face, B face, C, D, E and A face. If the die is rolled once, find the probability of number 1, A appears on upper face. Number 2, D appears on upper face. Now here sample space S is equal to, सॅम्पल स्पेसमध्ये 1 2 3 4 5 6 या ठिकाणी आहे आणि फर्स्ट फेसवर ए आहे, सेकंड फेसवर बी, थर्डवर सी, फोर्थवर डी आणि फिफ्थ ई आणि सिक्स्थ लास्ट इज ऑल्सो ए. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला सॅम्पल पॉईंट्स लिहिता आले. अँड हेन्स हिअर एन ऑफ एस is equal to 6. त्यानंतर फर्स्ट इव्हेंट ए इज ए appears on upper face. आता अप्पर फेसवर ए कितीदा दिसणार आहे या ठिकाणी सॅम्पल स्पेसमध्ये आपण बघू 1 आणि 2 टाइम्स आहे आणि म्हणून ते जे आहे ए आणि लास्टवाला ए हे आपल्याला लिहिता येईल इथे. अँड हेन्स हिअर एन ऑफ ए इज इक्वल टू 2. त्यानंतर आपल्याला त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. अँड हेन्स वी नो द प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इज इक्वल टू, फॉर्म्युला माहीत आहे, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. याला सॉल्व करायचं आहे. विच इज इक्वल टू एन ऑफ ए इज 2 अपॉन एन ऑफ एस इज 6. 2 1 जा 2, 2 3 जा 6, which is equal to 1/3. And hence the probability of A appears on upper face is equal to 1/3. This is the answer. त्यानंतर सेकंड इव्हेंट आपल्याला बघायचा आहे. इव्हेंट बी मध्ये D appears on upper face. And hence B is equal to, आता D कितीदा आहे त्या ठिकाणी ओनली 1 टाइम आहे आणि म्हणून आपण फक्त 1 टाइम या ठिकाणी लिहू शकतो. and hence n of B is equal to only 1. मग या ठिकाणी n of B is equal to 1 आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे आणि म्हणून प्रोबॅबिलिटी P of B is equal to n of B upon n of S. Now putting the values we get n of B means 1 upon n of S means here 6. Then hence we can write the probability कशाची probability of D appears on upper face is equal to 1/6. Then next example, 8th example is a box contains 30 tickets bearing only one number from 1 to 30 on each. If one ticket is drawn at random, find the probability of an event that the ticket drawn bears number 1 an odd number, number 2 a complete square number. या ठिकाणी जो सॅम्पल स्पेस आहे, सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू, आता या ठिकाणी 30 तिकीट्स या ठिकाणी ठेवलेले आहे
आणि प्रत्येक तिकीटचे जे नंबर आहे 1 to 30 आहे तेवढे आपल्याला या ठिकाणी लिहून काढावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 त्याच्यानंतर 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30, and hence we can write n of s. Hence n of s is equal to 30. किंवा आपण डॉट डॅट डॅश देऊनही 30 पर्यंत लिहू शकतो. देन फर्स्ट इज इव्हेंट ए इज ॲन ऑड नंबर. आता 1 to 30 पर्यंत जे ऑड नंबर आहे जे सॅम्पल स्पेसमध्ये आपण लिहिले आहे ते इथं आपल्याला लिहून काढायचं आहे. ऑड नंबर घ्यायचे आहे जसं 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 अशा प्रकारे आपल्याला एचे जे पॉईंट्स आहे आपल्याला लिहिता आले. अँड हेन्स हिअर एन ऑफ ए इज इक्वल टू या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 एन ऑफ ए इज इक्वल टू 15 होईल. आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, विच इज इक्वल टू एन ऑफ ए means 15 and upon n of s is 30, which is equal to 15 1 15, 15 2 30, which is equal to 1 by 2. And hence the probability of the ticket drawn bears on odd number is equal to 1 by 2. Then second event B, second event आहे B, ए कंप्लीट स्क्वेअर नंबर. मग 1 to 30 पर्यंत जे कंप्लीट स्क्वेअर नंबर्स आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. मग कंप्लीट स्क्वेअर नंबर कोणता आहे तर स्टार्टिंगपासून आपण घेणार 1 देन 4 देन 9 16 देन 25 बस एवढेच आपल्याला मिळणार आहे. अँड हेन्स एन ऑफ बी इज इक्वल टू n of b is equal to काउंट करायचं आहे 1 2 3 4 5 n of b is equal to 5. त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. देन हेन्स प्रोबॅबिलिटी p of b is equal to n of b upon n of s, which is equal to व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर n of b means 5 and upon n of s means here 30. 5 1 5, 5 6 30, which is equal to 1 by 6. And hence the probability of the ticket drawn bears a complete square number is equal to 1 by 6. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करता येते. देन 9th example, length and breadth of a rectangular garden are 77 meter and 50 meter, like this. There is a circular lake in garden having diameter 14 meter. Due to wind, a towel from a terrace on a nearby building fell into the garden. Then find the probability of the event that it fell in the lake. अशा प्रकारचं रेक्टँग्युलर गार्डन आहे आणि त्याच्या मधोमध एक सर्कल आहे, सर्क्युलर लेक आहे
आणि टेरेसवरून टॉवेल उडतो आणि या लेकमध्ये पडण्याची त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. मग या ठिकाणी जे रेक्टँग्युलर गार्डन आहे त्याचा एरिया आपल्याला फाइंड करावा लागेल. त्याच्यानंतर जो सर्क्युलर लेक आहे त्याचाही एरिया काढावा लागेल आणि त्या एरियानुसार किती प्रोबॅबिलिटी त्याची आहे ती आपल्याला फाइंड करता येईल. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला एरिया घेऊन राहिलो आपण. एरिया ऑफ ए रेक्टँग्युलर गार्डन इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, लेंथ इंटू ब्रेड. मग या ठिकाणी लेंथ जी आहे ती 77 आहे अँड इंटू ब्रेड जी आहे ती 50 आहे. याला मल्टिप्लाय करायचं आहे. हा 0 7 5 35 मीन्स 5 कॅरी 3 मीन्स 3850 मीटर स्क्वेअर एवढं या ठिकाणी आपल्याला त्याचा एरिया मिळेल. त्यानंतर जो लेक आहे त्याचा आपल्याला एरिया काढण्यासाठी फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला रेडियस पाहिजे. डायमीटर इज गिवन, रेडियस ऑफ सर्क्युलर लेक इज इक्वल टू डायमीटर मीन्स d by 2 which is equal to diameter, we know the diameter 14 divided by 2 means which is equal to 7 meter m. याचा रेडियस माहीत झाला. रेडियसवरून आपल्याला एरिया काढता येतो. एरिया ऑफ सर्क्युलर लेक इज इक्वल टू, we know the formula pi r square which is equal to value of pi means 22 by 7 into r square, r means 7 square means 7 into 7. 7 7 जर या ठिकाणी कॅन्सल झाले तर which is equal to 7 into 22 means 154 मीटर स्क्वेअर. हा झाला जो सर्क्युलर लेक आहे त्याचा आपण एरिया काढू शकलो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. मीन्स या ठिकाणी जे टोटल या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचे आहे. मग टोटल जे पॉईंट्स आहे ते पॉईंट जर घ्यायचे असेल तर या ठिकाणी जो एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन आहे तोच राहणार आहे आणि म्हणून तो आपण लिहून घेणार आहोत. सॅम्पल स्पेसमध्ये एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन, जो रेक्टँग्युलर गार्डन आहे त्याचा एरिया या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. अँड हेन्स n ऑफ s इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँग्युलर जो गार्डन आहे तो आत्ताच आपण काढून ठेवला होता तिथे, तो आहे 3850. फक्त आपल्याला नंबर पाहिजे आणि हा नंबर आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे. त्यानंतर जो इव्हेंट आहे, इव्हेंट ए इज द टॉवेल फेल इन द लेक. त्या लेकमध्ये तो टॉवेल पडण्याची पॉसिबिलिटी मीन्स प्रोबॅबिलिटी किती आहे ती आपल्याला या ठिकाणी फाइंड करायची आहे. मीन्स ए इज इक्वल टू, जसं या ठिकाणी यसची व्हॅल्यू लिहिली. आता या ठिकाणी आपल्याला जो लेक आहे त्यामध्ये पण लेकची आपल्याला या ठिकाणी तो सेट लिहायचा आहे, सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एरिया लिहावं लागेल. तर तो जो लेक आहे लेकचा एरिया मीन्स एरिया ऑफ सर्क्युलर लेक, and hence here n of a is equal to सर्क्युलर लेक जो आहे त्याचा एरिया आपण आताच काढला होता तो 154 आहे. मग याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटी P ऑफ A इज इक्वल टू, वी नो द फॉर्म्युला n ऑफ A अपॉन n ऑफ S.
which is equal to n of A is 154 upon n of S is 3850. याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. याला सॉल्व जर आपण केलं तर लक्षात येईल की या ठिकाणी याला जर आपण फाइंड केलं तर तुम्ही या ठिकाणी रफमध्ये कॅल्क्युलेट करू शकता. 154चा या ठिकाणी हा डिव्हिजिबल आहे आणि म्हणून याचा आन्सर मी रफमध्ये काढला आहे 25. 25ने याला मल्टिप्लाय केलं 154ला तर 3850 येते. And hence the probability of towel fell in the lake is equal to here 1 upon 25. This is the answer. Then next example आपण बघणार आहोत. 10th example. In a game of chance, a spinning arrow comes to rest at one of the numbers 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अशा प्रकारचं सर्क्युलर डिस्क आहे आणि त्यामध्ये मार्किंग केल्यानंतर नंबर्स आहे फ्रॉम 1 to 8. तो जो ॲरो आहे तो ॲरो कोणत्या पॉईंटवर किती नंबरच्या पॉईंटवर तो रेस्ट होणार आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट ॲट नंबर 1 8, नंबर 2 an odd number, number 3 a number greater than 2 and 4th is a number less than 9. Now here sample space S is equal to, त्याच्यासाठी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहून काढायचं आहे. सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला नंबर्स कोणते येतील 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ह्या सिरियल नंबर्स या ठिकाणी घेतलेले आहे. अँड हेन्स n ऑफ S इज इक्वल टू 8. नाउ नंबर 1 इव्हेंट A रेस्ट ॲट 8. मग या सॅम्पल स्पेसमध्ये 8 किती वेळा आहे. फक्त या ठिकाणी 1 टाइम 8 आहे. एकच ठिकाणी आपल्याला 8 दिसत आहे आणि म्हणून हेन्स n ऑफ A इज इक्वल टू ओनली 1. मग याची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे P ऑफ A इज इक्वल टू n ऑफ A अपॉन n ऑफ S which is equal to, this is 1 and n of S is 8. And hence the probability of rest at 8 is equal to 1 upon 8. Then second event, that is B, is at an odd number. आता ऑड नंबरवर तो, आता ऑड नंबर आपल्याला फाइंड करावं लागेल. ऑड नंबर B is equal to in curly bracket odd number is 1, 3, 5, 7 एवढेच नंबर आहे. and hence n of B is equal to 1, 2, 3, 4. या ठिकाणी फक्त 4 या ठिकाणी n of B मिळते. then we have to find out the probability of B, means P of B is equal to n of B upon n of S which is equal to n of B is 4 and n of S is 8. या ठिकाणी 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 1/2. and hence the probability of rest at an odd number is equal to 1/2. then third event, that is C, is rest at a number greater than 2. आता 2 पेक्षा ग्रेटर असणारे जे नंबर आहे ते आपल्याला या सेटमध्ये लिहायचे आहे.
हेन्स सी इज इक्वल टू 2 पेक्षा ग्रेटर नंबर या ठिकाणी 3 आहे, 4, 5, 6, 7 and 8. And hence here n of c is equal to, count करा, 1 2 3 4 5 6, n of c is equal to 6. Now probability p of c is equal to n of c upon n of s, which is equal to n of c is 6 upon n of s means 8. 2 3 are 6, 2 4 are 8, which is equal to 3 by 4. And hence the probability of rest at a number greater than 2 is 3 by 4. This is the answer. Then fourth event, that is D, is rest at a number less than 9. 9 पेक्षा जे लहान आहे ते नंबर लिहायचे आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 एवढे नंबर हे 9 पेक्षा लेस आहे. and hence here n of D is equal to 8 होईल. now probability P of D is equal to, formula is n of D upon n of S, which is equal to n of D is 8 and upon n of S is 8. 8 upon 8, which is equal to 1. And hence the probability of rest at a number less than 9 is equal to 1. Then example 11. 11th example आपण घेणार आहोत आणि यासाठी 11th नंबर आहे example, there are 6 cards in a box, each bearing a number from 0 to 5. Find the probability of each of the following events: that a card drawn shows number 1 a natural number, number 2 a number less than 1, number 3 a whole number, 4 is a number is greater than 5. Now answer sample space S is equal to, या ठिकाणी S जे आहे ते आपल्याला फाइंड करायचे आहे. या ठिकाणी जो कार्ड्स आहे फक्त 6 कार्ड आहे आणि त्याच्यावर जे नंबर 0 to 5 आहे ते आपल्याला नंबर लिहून घ्यायचे आहे. 0 1 2 3 4 5, बस एवढेच आपल्याला लिहायचे आहे. and hence here n of S is equal to 6. now first is event A. पहिला जो इव्हेंट आहे A, that is card drawn shows a natural number. मग यातून आपल्याला नॅचरल नंबर्स लिहायचे आहे. 0 हा नॅचरल नंबर नाही आणि बाकीचे नॅचरल नंबर्स आहे ते लिहून घ्यायचे आहे. 1 2 3 4 and 5. and here hence n of A is equal to 1 2 3 4 5 is equal to 5. आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. and hence probability P of A is equal to n of A upon n of S, which is equal to n of A means 5 and upon n of S is 6. याला पुन्हा सिम्प्लिफाय करता येत नाही आणि म्हणून दिस इज द आन्सर. and hence the probability of card drawn shows a natural number is equal to 5 by 6. then second event B, card drawn shows a number less than 1. या ठिकाणी लेस दॅन 1, 1 पेक्षा लहान असलेलं सॅम्पल स्पेसमधून आपल्याला घ्यायचं आहे. 1 पेक्षा लहान असलेला नंबर फक्त एकच आहे आणि तो म्हणजे 0. and hence here
n of b is equal to 1. याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटी p ऑफ b इज इक्वल टू तोच फॉर्म्युला आहे n ऑफ b अपॉन n ऑफ s which is equal to n of b is 1 and upon n of s which is 6. And hence the probability of card drawn shows a number less than 1 is equal to 1 by 6. Then third point, event C, card drawn shows a whole number. आता आपल्याला whole numbers या ठिकाणी घ्यायचे आहे. whole number start from 0 means here आपल्या सॅम्पल स्पेसमध्ये 0 आहे का बघा, आहे, means 0 1 2 3 4 and 5 ह्या whole numbers आहे. and hence n of c is equal to 6. याची पण प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. means p of c is equal to n of c upon n of s which is equal to n of c is 6 and upon n of s which is also 6. 6 upon 6 means 1 and hence the probability of card drawn shows a whole number is equal to 1. Then fourth event D, card drawn shows a number greater than 5. 5 पेक्षा मोठा नंबर असलेला आपल्याला घ्यायचे आहे. मग D इज इक्वल टू 5 पेक्षा ग्रेटर असलेलं या ठिकाणी एकही आपल्याला पॉईंट मिळणार नाही, कारण या ठिकाणी 5च्या वरती आहेच नाही, त्याच्यामुळे आपण लिहू शकत नाही. अँड हेन्स नंबर ऑफ पॉइंट्स इन सेट D इज इक्वल टू 0. याची पण प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. अँड हेन्स प्रोबॅबिलिटी p ऑफ D इज इक्वल टू formula is n of d upon n of s which is equal to n of d is equal to 0 and upon here 6 which is equal to 0. And hence the probability of card drawn a number greater than 5 is equal to 0. अशा प्रकारे हे आपल्याला या ठिकाणी सॉल्व करता आलं. देन एक्झाम्पल 12th एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी आपण घेणार आहोत. दॅट इज ए बॅग कंटेन्स 3 रेड 3 व्हाईट अँड 3 ग्रीन बॉल्स. 1 ball is taken out of the bag at random. What is the probability that the ball drawn is number 1 red, number 2 not red, number 3 either red or white. Now here sample space S is equal to, या ठिकाणी सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आपल्याकडे 3 रेड बॉल्स आहे, मीन्स R1 R2 R3 हे झाले रेड बॉल्स. देन 3 व्हाईट मीन्स W, मीन्स हिअर W1 W2 W3. Then 3 green means G, means G1 G2 and G3. And hence here n of s is equal to, count करायचं आहे, 3 3 3 means 9. n of s is equal to 9. त्याच्यानंतर फर्स्ट इव्हेंट इज ए इज द बॉल ड्रॉन इज रेड. रेड आपल्याला बॉल आपल्याला घ्यायचे आहे, मीन्स ए इज इक्वल टू या सॅम्पल स्पेसमधून रेड घ्यायचे आहे, मीन्स R1 R2 R3. and hence here n of a is equal to only 3. याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची आहे. अँड हेन्स
probability P of A is equal to n of A upon n of S, which is equal to 3 upon here 9. याला 3 1 जा 3, 3 3 जा 9, which is equal to 1 by 3. And hence the probability of ball drawn is red is equal to 1 upon 3. Then second event B, the ball drawn is not red. आता रेड नाही आहे असे आपल्याला पॉईंट्स या ठिकाणी घ्यायचे आहे. मीन्स B इज इक्वल टू रेड नाही मीन्स R1 R2 R3 सोडून द्यायचे आहे आणि म्हणून W1 W2 W3 then G1 G2 G3 and hence here n of B is equal to n of B is equal to किती झाले 3 प्लस 3 मीन्स 6. या ठिकाणी 6 मिळाले. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी घ्यायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ B मीन्स P ऑफ B is equal to n of B upon n of S, which is equal to n of B is 6 and upon n of S is 9. 3 2 जा 6, 3 3 जा 9, which is equal to 2 by 3. And hence the probability of ball drawn is not red is equal to 2 by 3. Then third event C, the ball drawn is either red or white. एक तर रेड असेल किंवा व्हाईट असेल तर त्यासाठी आपल्याला पुन्हा या ठिकाणी घ्यावं लागेल. C इज इक्वल टू रेडही चालतो आणि व्हाईटही चालतो. रेड जे आहे ते R1 R2 R3 आहे. त्यानंतर व्हाईट आहे मीन्स W1 W2 W3. आपल्याला इथे ग्रीन चालणार नाही. अँड हेन्स हिअर n of C is equal to 3 plus 3 means here 6. And hence probability of C is equal to formula n of C upon n of S, which is equal to n of C is 6 upon n of S is 9. On solving we get 3 2 is 6, 3 3 is 9, which is equal to 2 upon 3. And hence the probability of ball drawn is either red or white is equal to 2 divided by 3. Thank you.